नमस्कार, रेसिपी सर्कल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत आषाढ स्पेशल कापण्या। तर ह्या कापण्या आपण बाजरीच्या पिठाच्या करणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया। तर त्यासाठी घेतलेलं आहे 2 वाट्या बाजरीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 1 वाटी गूळ, 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा मीठ, खसखस, पाऊण वाटी पाणी आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। आता गॅसवर एक पातेलं ठेवूया। त्यामध्ये पाणी आणि गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे जास्त गरम करायचं नाहीये, गूळ विरघळेपर्यंतच गॅस चालू ठेवायचा आहे। आता आपला गूळ विरघळला आहे, तर आता गॅस बंद करू देऊ व हे मिश्रण थंड होऊ देऊ। आता इकडे परातीमध्ये मी घेतलेलं आहे सर्व पिठे व सुंठ पावडर, मीठ। तर माझ्याकडून साहित्यामध्ये तूप सांगायचं राहिलं होतं, तर आता आपण यामध्ये तुपाचे मोहन घालणार आहोत। तर त्यासाठी मी 3 चमचे तूप घेतलेलं आहे व आता हे तूप आपलं गरम झालेलं आहे। तर हे आपण आता पिठामध्ये घालूया। आता हे तूप गरम आहे, त्यामुळे हे चमच्याने अगोदर मिक्स करून घ्यायचं व थंड झाल्यावरती हाताने व्यवस्थित मिक्स करायचं। तर आता आपण हे तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे गुळाचं पाणी मी एका भांड्यामध्ये गाळून घेतलेलं आहे, तर ते आता मिक्स करून घेऊया। तर याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे। आता आपला कापण्याच्या पिठाचा उंडा तयार झालेला आहे। तर आता कापण्या करायला घेऊया। तर त्यासाठी एक मी छोटा उंडा घेतलेला आहे आणि तो ह्या पद्धतीने लाटून घ्यायचा। तर तुम्हाला किती जाड व पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही लाटून घेऊ शकता। तर मी थोडं जाड ठेवलेलं आहे। आता वरतून खसखस लावलेलं आहे व वरून पुन्हा लाटून घेतलेलं आहे। तर या पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे। आता आपण कापण्या कट करून घेऊया। जर तुम्ही पातळ केलं तर ते कुरकुरीत होतात व जाड ठेवल्या तर त्या मऊ होतात। आता हे तेलामध्ये मंद आचेवरती तळून घ्यायचे आहे। तर या पद्धतीने मी तळून घेतलेलं आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। या पद्धतीने सर्व कापण्या मी तळून घेतलेल्या आहे।